आता लाखो ऍडमिशन होणार आहेत, 50-60 लाखापेक्षा जास्त ऍडमिशन होते. लेकरांचं वाटोळ होईल ना, योग्य वेळीच आंदोलन करावं लागेल. आणि मराठी घरी झोपून काय करणार, पोराचं वाटोळ झाल्यावर येणार. त्यामुळं अगोदरच आपण उठाव घ्यायचा. व्हॅलिडिटी रोखले पाहिजे, प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत, ज्या नोंदी सापडल्या ते झालं पाहिजे, गॅझेटियरचा विषयाकडे लागला पाहिजे, केसेसचा विषय, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषयाकडे लागला पाहिजे. आपला 17 संस्थांचं गॅझेटियरचा जे आर राहिलाय, आपण योग्य वेळी जर लढलो तर आपल्या लेकराचं कल्याण होत असतं. आणि मराठ्यांना सांगायचं नाही रे बाबा गरज. मी सांगितलं बाबा, आज मन भरून आलं, शपथ सांगतो मी, आज मन भरून आलं. आज बैठक नव्हती, आज फक्त पत्रकार परिषद होती, तरी मराठ्यांनी अंतरवाली फुल झाली. आता तर आंदोलनाच्या दिवशी काय होईल, फडणवीस साहेब नका नाद करू मराठ्याचा. शेवटचा प्रश्न, देवेंद्र फडणवीसांची वर्तणूक चांगली नाही, त्यांना मतं मराठ्यांची लागतात, आमदार खासदार मराठ्यांचे लागतात, कार्यकर्ते मराठ्यांचे लागतात, मात्र ते मराठ्यांच्या मुलांचं वाटोळं करताय असं पण काल म्हणाला होता. सातत्यानं आंदोलन करावं लागणार आहे, थांबून चालणार. आणि फडणवीस साहेबांच्या बद्दल आम्ही बोललोच होतो की या माणसानं चांगलं केलं जे आर काढून. आता प्रमाणपत्र नाही दिल्यावर मग वाटलं नाही करायला लागले म्हणा, तो काय चांगलं करायला लागले म्हणा. व्हॅलिडिटी रोखून धरल्यावर चांगलं म्हणायचं, काम केल्यावर चांगलं पण म्हणायचं, आणि काम नाही केल्यावर बोलायचं सुद्धा. त्याच्याशिवाय समाजाचं कल्याण होणार नाही. का भाजपच्या मराठ्याच्या लेकरं शिकणार नाहीत का? काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीच्या मराठ्यांचे लेकरं शिकणार नाहीत का? ते काय पक्षात येत म्हणून का त्यांचे लेकरं साहेब होणार आहेत का? त्यांचे लेकरं अधिकारी बनणार आहेत का? त्यांचे लेकरं उच्च शिक्षणात जाणार आहेत का? त्याला आरक्षणाचीच गरज लागणार आहे. तेव्हा आपण फीस इतक्या महाग झाल्यात, आता शिक्षण लय महाग झाले, फीस नाही भरू शकत आपण भाऊ, मग आरक्षणच लागतंय. मग काय भाजपचे लेखबाळ अधिकारी होणार नाही का? कार्यकर्ता आहे, नेता आहे, त्यालाही लागणार आहे. म्हणून लढाई करावी लागणार आहे. ओके, थँक्यू दादा.